नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून खूप मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत, जी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता। चवीला अगदी अप्रतिम लागते। अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा कप मुगाची डाळ घेतली। ही 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि यानंतर डाळ भिजेल इतकं पाणी घालून ही डाळ मी 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवली होती। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवली तरी चालेल। डाळ छान सॉफ्ट झाले। आता ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। ही डाळ आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। यातलं सगळं पाणी निथळून डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। आता हे जे डाळीचं पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही आहे। आपण डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर यामध्ये पाणी घातलं आहे। त्यामुळे बारीक करताना यातलंच पाणी मी वापरणार आहे। त्याआधी यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया। तर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या यामध्ये घालते। यानंतर थोडंसं आलं घातलं आहे। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि आता यातलं मी 2 मोठे चमचे इतकं पाणी यामध्ये घालते। यापेक्षा जास्त पाणी घालू नका। आता हे आपण बारीक वाटून घेऊया। तरी ते पाहू शकता अगदी बारीक असं मी वाटून घेतलंय। हे तयार मिश्रण आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल। तांदळाचं पीठ जर घरी नसेल तर तुम्ही याऐवजी रवा घालू शकता। रव्यामुळे सुद्धा कुरकुरीतपणा छान येतो रेसिपीला। आता इथे मी पालकाची पानं निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली। यानंतर निथळून त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आणि अशी बारीक चिरून घेतली। तर 1 वाटी पालकाची पालक इथे मी घेतला आहे। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। भरपूर कोथिंबीर इथे घेतली आहे। यानंतर बारीक चिरलेला कांदा घातला आहे। एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला। आता यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे। अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे। यानंतर अगदी चिमूटभर हिंग घातला आहे। यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातले। अर्धा चमचा मीठ घातलं मी। आता यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। आपण यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्यात, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त इथे तुम्ही करा। मी इथे थोडंसं तिखट रेसिपी बनवते। आता हे मिक्स करून घेऊया। हाताने सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। खूप मस्त अशी रेसिपी आहे, अगदी हेल्दी आहे। कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार होते आणि यामध्ये आपण मुगाची डाळ वापरली आहे, त्यामुळे अगदी हलकी अशी आहे ही रेसिपी। हे सगळं मिक्स करून घेतलं तर पहा हे असं आहे। यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही आहे। आणि तुम्हाला वाटलं की हे जास्त पातळ झालं आहे तर आणखी 1 चमचा तांदळाचं पीठ किंवा रवा तुम्ही घालू शकता। आता हे पीठ तयार आहे, हे आपण बाजूला ठेवूया आणि आपल्या रेसिपीपूर्व खाण्यासाठी खूपच वेगळी अशी झटपट चटणी तयार करूया। तर ते मिक्सरचं भांडं घेतलं मी। यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी असा मोठा चिरून घेतला। यानंतर यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे। इथे मी देठासकट घेतली आहे कोथिंबीर। थोडासा यामध्ये पुदिना घालायचा आहे। यानंतर हिरव्या मिरच्या घातल्यात मी 2 ते 3। पाव चमचा जिरं घातलं आहे। अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं। यानंतर 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घातलं आहे। इथे आता मी अर्धा चमचा लिंबाचा रस घालते आंबटपणासाठी। आणि आता ही चटणी आपण वाटून घेऊया। वाटताना पाणी खूपच कमी घालायचं आहे, कारण टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं। तर इथे पहा अगदी 2 चमचे इतकंच पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली।
ही चटणी कुठल्याही पकोड्याबरोबर भजीबरोबर तुम्ही बनवून पहा, खूपच मस्त लागते चवीला आणि अगदी झटपट तयार होते। चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। आपण जे पीठ तयार करून ठेवलं होतं त्याची आपण आता धिरडी बनवणार आहोत। तर इथे मी पॅन गरम करत ठेवला, यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातले। तर सांगितल्याप्रमाणे खूपच कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार होते। तर याचे तुम्ही डीप फ्राय करून पकोडेसुद्धा या पिठापासून तयार करू शकता, पण आज आपण कमी तेल वापरणार आहोत। तेल तव्यामध्ये असं छान पसरवून घेतलं। आता यामध्ये आपण ही धिरडी घालूया। तुम्ही मोठ्या आकाराचं एकच सेंटरला धिरडं घालू शकता। मी छोट्या छोट्या आकाराची बनवते, मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा अशा प्रकारची छोट्या आकाराची जर बनवली तर मुलांना सुद्धा आवडतात आणि सर्व करायला सुद्धा खूप छान होतं हे। जर तवा मोठा असेल तर एका वेळेस तुम्ही 4 ते 5 सुद्धा बनवू शकता। मी आता एका वेळेस इथे 3 बनवून घेते। पातळ करून घ्यायची म्हणजे छान क्रिस्पी होतात। मीडियम फ्लेमवरतीच आता हे आपण भाजून घेऊया। दोन ते 3 मिनिटं एका बाजूने छान अशी भाजून झाल्यानंतर हे आपण उलटून घ्यायची आहेत। यामध्ये पालक आहे। मुलं अशी पालकची भाजी खात नाहीत। अशा पद्धतीने तुम्ही जर रेसिपीमध्ये पालक वापरला तर ती आपोआपच खाली जाते आणि मुलं ही रेसिपी अगदी आवडीने खातील, इतकी चवदार ही रेसिपी तयार होते। तर आता आपण हे उलटून घेऊया। आणि उलटल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ही आता भाजून घेऊ। खूप मस्त असा रंग आलाय। तर दोन्ही बाजूने छान क्रिस्पी करून घ्यायचे। दिसायला जितकी ही छान रेसिपी दिसते तितकीच ही चवीला खूप मस्त लागते। तुम्ही एकदा तरी ही करून पहा, वरचेवर तुम्ही ही रेसिपी बनवाल, इतकी मस्त अशी रेसिपी आहे। हेल्दी आहे तितकीच टेस्टीसुद्धा ही तयार होते। तर इथे पाहू शकता मी आता काढून घेते आणि आपण जी चटणी बनवली त्याबरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर मी हे सर्व केलेत। अगदी झटपट तयार होते आणि अगदी लगेच फस्त करतील घरातली, इतकी मस्त लागते ही रेसिपी। याबरोबर आपण ही वेगळी जी चटणी बनवली ती सुद्धा खूपच चटपटीत तयार होते। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही अशा छान छान रेसिपीज पाहू शकता। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।